जयूस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, मी आज इथे भरपूर प्रोटीनयुक्त मिश्र डाळींचं पिठलं बनवणार आहे. तर आपण चला साहित्य बघूया. 1 वाटी तुरीच्या डाळीचा चूर घेतला आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुरीच्या डाळचा चुरा हा शेतकरी लोकांकडे सहज मिळतो, कारण ते तुरीची डाळ घरी बनवतात आणि मग त्याचा हा चूर निघतो. तुरीची डाळचा चूर नसेल तर आपण जी अख्खी तुरीची डाळ असते ती पण घेऊ शकतो. अर्धी छोटी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे. यापैकी तुम्ही कुठलेही प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही मुगाची डाळ जास्त घेऊ शकता, चण्याची डाळ जास्त घेऊ शकता, तुरीची डाळ कमी करू शकता. ते तुमच्या मतावर अवलंबून आहे. आता तीनही डाळ मी एकत्र स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहे. डाळ स्वच्छ धुवून झाली आणि मी एक साधारण 3-3.5 तास डाळ भिजवून घेतलेली आहे. डाळ बघा अशी नखाने दाबून बघायची आणि ती लगेच तुटली म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे. आता मिक्सरला लावून मी वाटून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. डाळ बारीक करत असताना आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. अगदी 2-3 चमचे पाणी घातलं तर चालेल, कारण डाळ आपल्याला फार पातळ नको आहे. आता डाळ बारीक झालेली आहे. कढई किंवा पॅन आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. थोडं तेल घालायचं आहे. आता मी पॅनमध्ये करत आहे म्हणून मग मी तेल सर्व बाजूने पसरवून घेतलेलं आहे. तेल छान कळकळीत तापू द्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आता जिरं घालून घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आता आपण फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला खूप जास्त असा फ्राय करायचा नाही आहे. पाव चमचा इतका हिंग आवर्जून घालायचा आहे, कारण यामध्ये आपण डाळींचं करत आहोत आणि डाळी ह्या पोटाला बाधतात. आता हिंग घालून घेतलेला आहे आणि कांदा परत थोडा परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. तो आपण ठेचा यामध्ये घालून घेणार आहोत. मस्त 1 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला अर्धवटच शिजवायचा आहे. पाव चमचा हळद घालून घेऊ. हळद आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आपण जे डाळींचं वाटण केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ न घालवता आपल्याला कढईजवळ यायचं आहे. कांद्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. डाळीत पण आपण घातलं आहे म्हणून त्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे. परत आपल्याला सर्व मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कांदा इथे अर्धवट शिजवायचा आहे आणि आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे त्या डाळचे असे गोळे गोळे करून आपल्याला, जसे आपण उन्हाळ्यात वाळवणाचे जसे वडे बनवतो ना, तसे वडे आपल्याला यावर असे टाकून घ्यायचे आहे. हे जे गोळे आपण टाकत आहोत हे फार मोठे नसावे, थोडेसे मीडियम छोटे साईजचेच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. बघा, कढईमध्ये आपल्याला सर्व बाजूने असे वडे टाकून घ्यायचे आहे. रेसिपी फारच युनिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. एक 5 मिनिटापर्यंत आपल्याला मंद आचेवरती वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकण काढून परतवून घ्यायचं आहे. बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, डाळचे जे आपण वडे बनवले आहेत ते सर्व असं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि परत एक 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. अजिबात आपलं करपलेलं नाही आहे. तुम्ही जर साधी कढई ठेवणार असाल तर जाड तळाची ठेवाल, म्हणजे खालून करपणार नाही. परत आपण झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण चेक करू. 5 मिनिट झालेले आहेत. बघा, मी आता झाकण काढून चेक करत आहे. बघा, आता उलटणीने आपल्याला पूर्ण मिश्रण हे असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे वडे केलेले आहेत ते असे आपल्याला दाबून दाबून फोडून घ्यायचे आहेत आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. या मिश्र डाळीच्या पिठल्यासोबत कढी मात्र आवर्जून करावी. कढी आणि हे पिठलं, भाकरी, पोळी एकदम चविष्ट लागतं. सोबत कांदा, लोणचं आणि पापड घ्यायचा. वा वा. परत एक 2 मिनिटासाठी वाफवून घेतलेलं आहे. पिठलं आपलं रेडी झालेलं आहे. वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर पसरवून द्यायची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.